विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। आपण या ठिकाणी पाहिलं तर संपूर्ण आगळी कोळी याबरोबरच मी ढोलकर दर्याचा राजा आपण पाहिलं तुमच्या नक्कीच आपण सर्वांची पाहिलं तर साक्षीने या ठिकाणी समाप्ती करतो. आणि जय हिंद, या जय संपूर्ण नारळी पौर्णिमा सणाचा जो तो संपूर्ण नागरिकांचा आनंद दिवसभर प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंदाचं वातावरण आहे. आपण याच पार्श्वभूमीवर संपूर्ण आगळी कोळी बांधवांसोबत या ठिकाणी संवाद साधणार आहोत. संपूर्ण आपण पाहिलं तर गजबजलेला कळवा खाडी परिसर जर या ठिकाणी पाहिलं तर मोठ्या संख्येने नागरिक या ठिकाणी पाहायला मिळतात. काय सांगशील जत्रेला आलंय कसं वाटतंय? नक्कीच आपण पाहू शकतो लहान मुलांचा जो मोठ्या प्रमाणात या संपूर्ण कळवाखाडी परिसरामध्ये दरवर्षी हजारो नागरिक जर आपण पाहिलं तर या कळवाखाडी परिसरामध्ये येत असतात. हजारो ठाणेकर नागरिक या कळवाखाडी परिसरामध्ये या नारळी पौर्णिमेचा सण साजरा करण्यासाठी दाखल होत असतात. या ठिकाणी आपण पाहिलं तर संपूर्ण ठाणेकर नागरिक मोठ्या संख्येने या कळवाखाडी परिसरामध्ये दाखल झालेले पाहायला मिळतात. नारळी पौर्णिमा सणाचा आनंद घेताना संपूर्ण ठाणेकर नागरिक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. एक मिनिट झालं, चल एक मिनिट पुढे चल एक मिनिट. काय मावशी काय सांगाय? आपण या ठिकाणी पाहू शकता हा संपूर्ण गजबजलेला कळवाखाडी परिसर. साईडला जाऊया आपण, जाऊया तिकडे जाऊन ना खाली बघा.
आणि बघ अरे इकडे काहीच नाही रे. खड्डा बघ खड्डा. बेस्ट त्या साईडला जाऊ बूम पकड बूम पाडून. आपण पाहिलं तर संपूर्ण आगरी कोळी बांधव या खाडीवरती येत असतात. या खाडीमध्ये आपण पाहिलं तर नारळ जे आहे ते अर्पण केलं जातं. नारळ एक मिनिट टाका. त्या ठिकाणी आपण पाहिलं तर संपूर्ण ठाणेकर नागरिक या कळवा खाडी परिसरामध्ये दरवर्षी ह्या नारळी पौर्णिमा सण मोठ्या उत्साहात जल्लोषात आनंदात साजरी करत असतात. हॅलो त्या दिवशी आपण पाहिलं तर वरुण देवता यांची पूजा करून समुद्राला नारळ अर्पण केला जातो. पावसाळ्यानंतर समुद्राचे हवामान शांत राहावे व नवीन मासेमारीचा हंगामा सुखकर व्हावा यासाठी संपूर्ण आगरी कोळी बांधवांकडून प्रार्थना केली जाते. नारळ हे फळ शुभचिंतक सर्जनशक्तीचे आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते. कोळी समाज पारंपरिक वेशभूषेत घेऊन गाणी नृत्याद्वारे हा उत्सव साजरा केला जातो. आपण काही नागरिकांसोबत या ठिकाणी संवाद साधणार आहोत. दादा काय सांगाल, आज नारळी पौर्णिमेचा सण मोठ्या उत्साहात साजरा होतोय. संपूर्ण देशभरात आपण पाहिलं तर नारळी पौर्णिमेचा सण साजरा होतोय. आज या ठिकाणी आलेला आहे, कसं वाटतंय? मला आज खूप चांगलं वाटतं आहे. आज आमचा हा कोळी लोकांचा सण आहे. आजच्या दिवसापासून आम्ही दर्याला जो नारळ देतो, जो आम्हाला जो म्हावरा तर सुख शांती लाभू दे म्हणून आणि सर्वांना सुखात राहू दे म्हणून आमचे जे जोडकरी जातात त्यांच्यासाठी आम्ही एक बोललेला असतो नारळ, ते आम्ही हा सण साजरा करतो. नक्कीच आपण पाहू शकतो की संपूर्ण आगरी कोळी बांधव जर पाहिले तर या ठिकाणी या कळवा खाडी परिसरामध्ये वेशभूषा केली जाते. या समुद्राला नारळ जो आहे तो खाडीला नारळ दिला जातो आणि त्यानंतर मासेमारीला जी आहे ती सुरुवात केली जाते. हजारो आगरी कोळी बांधव जर आपण पाहिलं तर या ठिकाणी पारंपरिक पद्धतीने या ठिकाणी जी आहे ती पूजा केली जाते.
काय सांगाल, आज नारळी पौर्णिमेचा सण आहे. संपूर्ण देशभरामध्ये नारळी पौर्णिमेचा सण मोठ्या उत्साहात साजरा होतोय. आज या ठिकाणी नारळ अर्पण करण्याकरता आलेला आहात, वेशभूषेमध्ये आलेला, कसं वाटतं? सगळ्यात प्रथम म्हणजे आनंद वाटतो का आज नारळी पौर्णिमा आहे आणि आमच्या आग्रा कोल्ह्यांचा सण आहे आणि हा आम्ही मोठ्या उत्सवात साजरा करत असतो. पाऊस पडल्यापासून समुद्र आपला प्रचंड खवळलेला असतो आणि तो शांत करण्यासाठी आम्ही भक्तिभावाने सगळे, कारण का आमच्या आग्रा कोल्ह्यांचा धंदा आपल्या दर्यावरतीच असतो. आमच्या दर्याला शांत करण्यासाठी आम्ही नारळ वाहून दर्याला विनंती करतो का आमच्या पोराबाळांचा पोट तुझ्यावरतीच चालतो, तर तू आता शांत हो आणि आमच्या सगळ्या मच्छीमारांचं रक्षण कर, हीच भावना आमची असते. आणि नारळी पौर्णिमेच्या दिवशी आम्ही ही भावना आमचं नारळ टाकून दर्याला आम्ही विनंती करत असतो का आम्हाला तुमचा आशीर्वाद आमच्या पोराबाळा मिळून दे आणि सुखा समृद्ध आमचं घर चालू. नक्कीच आपण पाहिलं तर हा संपूर्ण तर 1000 वर्षीप्रमाणे आम्ही यंदाही आमच्या खाडीला नारळ दिला आहे. बस वातावरण सुखी आणि सगळ्यांना शांती राहू. तर आपण पाहिलं तर वातावरणामध्ये बदल होऊन शांततेचं प्रतीक हवं. बाळा पण पाहिलं तर लहान मुलं देखील या संपूर्ण नारळी पौर्णिमा सणाचा जो आहे तो आनंद घेत असतात. युवक युवती, ज्येष्ठ नागरिक, तरुण तरुणी, संपूर्ण आपण पाहिलं तर लहान मुलं देखील या संपूर्ण कळवा खाडी परिसरामध्ये ज्या मोठ्या प्रमाणात जत्रा असते आणि या जत्रेमध्ये संपूर्ण नागरिक जर आपण पाहिलं तर आनंद घेण्यासाठी मोठ्या संख्येने या ठिकाणी येत असतात. एक मिनिट, हळूहळू खाली चलिए जाए खाली जाऊ. परत तिथे जाऊ. एक मिनटं काही, एक मिनटं. खाली बघा जयेश, खाली बघ, खाली बघ, खाली बघा. अरे बाबा, राईटला लेफ्टला हे पण बघा. आम्हाला पण हे ते आहे का दादा, काय सांगशील आज नारळी पौर्णिमेचा सण पूर्ण संपूर्ण? असं वाटतं की खूप वर्षानंतर आपल्याला भरगोच गर्दी पण भेटते आणि लोकांचा प्रतिसाद पण एक नंबर भेटतोय आणि पब्लिक पण जाम आली आहे फिरून फिरून. आणि मेन गोष्ट पाणी पण मस्त की दिसतंय, एकदम रावच वाटतंय भाई. तर नक्कीच आपण पाहिलं तर संपूर्ण आगरी कोळी बांधव मोठं संख्या MS04 पुढे कोण बोलतं? काय सांगाल, आज संपूर्ण आगरी कोळी बांधव या नारळी पौर्णिमेनिमित्त नारळ अर्पण करत असतात, समुद्र शांत व्हावा यासाठी प्रार्थना करत असतात, काय सांगाल? सांगा. मजा येते की एवढा पब्लिक मजा येते. आता असं वाटतं की नारळ पौर्णिमा तुम्ही पण या, आम्ही पण आलो. चला चला चल जयेश, पुढे खाली बघ जयेश. खाली बघ.
आपण पाहिलं तर विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल देखील जे आहे ते या ठिकाणी ते आपल्याला या संपूर्ण परिसरामध्ये पाहायला मिळतात. चला ताई, घेऊ पुढे या. जस्ट खालनाच या आपण पाहू शकतो. पाहिलं तर लहान मुलं या संपूर्ण जत्रेचा आनंद मोठ्या उत्साहात घेताना पाहायला मिळतात. ठिकठिकाणी आपण पाहिलं तर जे ते स्टॉल लावलेले आहेत खाद्यपदार्थ असेल संपूर्ण काय सांगतो मित्र, कसं वाटतंय? मित्र काय सांगशील, कसं वाटतंय नारळीमध्ये? चांगलं वाटतंय. कैसा लग रहा है? संपूर्ण तरुण जे आहे ते या संपूर्ण जत्रेचा आनंद घेताना पाहायला मिळतात.
इधर इधर जयशे पुढे गर्दी आहे. पाहिले तर विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल जर पाहिले तर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. भाई काय काय सांगशील? काय काय आपल्याकडे विसर्जन घाटावर जाऊ. चल कसा विसर्जन घाटावर
इकडे गर्दी असेल ना आता हे तसं येते ना जर आपण पाहिलं तर संपूर्ण परिसरामध्ये आनंदाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळालं. राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.